बिग बॉस मराठी सीझन 5चा प्रीमियर जसजसा जवळ येतोय तशी प्रेक्षकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे की नक्की यावर्षी कोणते कंटेस्टंट बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये येणार. याआधी एक व्हिडिओ बनवून मी 11 नावं सांगितली होती. त्या 11 नावामधील काही जण बिग बॉसच्या घरात येणार आहे असं सांगितलं होतं. आता या व्हिडिओमध्ये मी अशी 8 नावं सांगणार आहेत. या 8 नावामधील सुद्धा काही लोक बिग बॉसच्या घरात येणार आहेत तर काही लोकांना अप्रोच करण्यात आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे आवाज पडलेला आहे तर प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा, कारण तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मोठा मदतीचा हात ठरतो. ही जी नावं सांगतो यातील काही लोक तर येणारच आहेत पण काही लोकांना अप्रोच करण्यात आलेलं आहे. तर पहिलं जे नाव मी तुम्हाला सांगत आहे ते आहे अंशुमन विचारे. अंशुमन विचारे यांना बिग बॉसकडून अप्रोच करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा यावर्षी बिग बॉसच्या घरात दिसण्याची दाट शक्यता आहे. अंशुमन विचारे यांनी बऱ्याच कॉमेडी शोमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी कलर्स मराठीवरती सुद्धा एक कॉमेडी शो येत होता, त्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर दुसरं जे नाव आहे ते अरबाज पटेल. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे नाव सांगितलं होतं आणि आत्ता सुद्धा हे नाव सांगतोय. हे स्पिट विलामध्ये आलेले होते आणि यांच्या नावाची सुद्धा खूप जोरदार चर्चा आहे. त्यानंतरचं जे नाव आहे ते आहे वर्षा उसगावकर. हे जे नाव आहे हे मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि यासुद्धा बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आत्ताच स्टार प्रवाहवरील यांनी सिरियलसुद्धा सोडलेले आहे, त्यामुळे यांच्या नावावरती ऑलमोस्ट कन्फर्मेशन झालेलं आहे. पुढचं जे नाव आहे ते आहे जान्हवी किल्लेकर. सोशल मीडियावरती यांनी एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमध्ये एक इशारा केला होता की या बिग बॉसमध्ये जाणार आहेत आणि याआधीच मी यांचं नाव तुम्हाला सांगितलं होतं की जान्हवी किल्लेकर सुद्धा बिग बॉस घरात येणार आहेत. आणि मित्रांनो, या कलर्स मराठीवरच्या सिरियलमधला चेहरा आहेत आणि हा सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते म्हणजे छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे. हा छोटा पुढारी जो आहे सोशल मीडिया फेम आहे, याची बरीच भाषणं गाजलेली आहेत. यांनी बऱ्याच पॉलिटिकल नेत्यांसमोर सुद्धा भाषणं दिलेली आहेत. असा छोटा पुढारी बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे आयुष साळुंके. आयुष साळुंके यांना आपण झी मराठीवरील 36 गुणी जोडी या सिरियलमध्ये पाहिलेलं आहे आणि या सिरियलमध्ये त्यांनी नायकाची भूमिका केली होती. अशा आयुष साळुंकेला बिग बॉसकडून अप्रोच करण्यात आलेलं आहे आणि हे सुद्धा बिग बॉसच्या घरात दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे अभिजित श्वेतचंद्र. यांनी सुद्धा झी मराठीची सिरियल केलेली आहे, झी युवाची सिरियल केलेली आहे, स्टार प्रवाहाची लक्ष नावाची सिरियल केलेली आहे. बऱ्याच सिरियलमध्ये आपण यांना पाहिलेलं आहे. असे हे अभिजित श्वेतचंद्र जे आहेत ते बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे अंकिता प्रभू वालवलकर. या ज्या आहेत सोशल मीडिया स्टार आहेत, कोकणी हॉटेल गर्ल म्हणून फेमस आहेत आणि सोशल मीडियावर त्यांची तगडी फॅन फॉलोइंग आहे. यासुद्धा बिग बॉसच्या घरात दिसण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, ही जी 8 नावं आहेत, ही 8 नावं बिग बॉसच्या घरात दिसण्याची दाट शक्यता आहे. यातील काही लोक कन्फर्म घरामध्ये तुम्हाला दिसतील तर काही लोकांना फक्त अप्रोच करण्यात आलेलं आहे. तर बघूयात 28 जुलैला आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि 28 जुलैला समजेल की नक्की कोण घरामध्ये येत आहे आणि कोण घरामध्ये नाही येत आहे. जी मला नावं समजत आहेत तशी मी तुम्हाला सांगत आहेत. यापैकी काही येतील तर काही लोक येणार नाहीत. तुमचं काय म्हणणं आहे या नावाबद्दल? तुम्हाला यापैकी कोणतं जास्त नाव आवडतंय प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर तसंच भारत माता की जय.